आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सर, LICच्या माध्यमातून अदानीला जो फंड रेज करण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्वसामान्य जनसामान्यामध्ये खूप वेगळी भूमिका मांडली जात आहे किंवा त्यांना त्याच्याबद्दल आकलन होत नाही। तर याबद्दल नेमकं काय आहे, काय सांगाल आपण? पहिली गोष्ट आपण सगळेजण लक्षात घेऊ की LIC ही 1956 साली जी जन्माला आलेली संस्था आहे ती नेहरूंच्या कालखंडातली आहे आणि तत्कालीन सर्व खाजगी कंपन्यांना राष्ट्रीयकरण करून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन निर्माण झाली। ती देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती आणण्याकरता निर्माण केली। पण मी इथे विधान करतोय की गेल्या 11 वर्षांमध्ये सातत्याने LICचा वापर हा केवळ खाजगी उद्योगपतींसाठीच करण्यात येतोय, ते मोदी सरकारकडून। आणि त्याचं आता ढळढळीत आणि स्पष्ट उदाहरण तुम्ही आता जो प्रश्न विचारला तो असा की LIC मधला जे काही फंडिंग आहे ते अदानीलाच आहे का? आणि त्यातून LICचे जे साधारणपणे 65 कोटी LICचे प्रीमियम होल्डर्स आहेत, म्हणजे पॉलिसी होल्डर्स आहेत, यांचा प्रीमियम जो जमतो त्याच्यातून LIC मोठी झाली आहे। तर लोकांच्या बचतीचा पैसा, विमाधारकांचा पैसा हा LIC आता केवळ अदानीसाठी वापरते का? त्यामुळे नंबर 1चे प्रश्न, LIC धोक्यात आहे का? आणि सर्वसामान्य विमाधारकांचं हित धोक्यात आहे का? आणि हे भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे, फायनान्स मिनिस्टरच्या आदेशाप्रमाणे, नीती आयोगाच्या आदेशाप्रमाणे चाललंय, तर मग LICची स्वायत्तता गेली कुठे? हे खरे प्रश्न जनतेच्या मनात आहेत। आणि होय, तुम्ही विचारता ते बरोबर आहे। लोकांनी, विमाधारकांनी, तमाम पॉलिसी होल्डर्सनी LIC वरती आत्ता हमला बोल केला पाहिजे की आमच्या बचतीचं, आमच्या गुंतवणुकीचं तुम्ही अदानीवरती पैसे उधळतायत। शेवटी अदानी काय करतोय? अदानी आपली बँकांमधली कर्ज, आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतलेली कर्ज ही फेडण्यासाठी LICच्या पैशाचा वापर करतोय। आणि ही नीती आयोग, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि प्राईम मिनिस्टर्स ऑफिस यांच्याकडून एक प्रकारे डायरेक्शन जाते LICच्या चेअरमनला आणि त्या ठिकाणी LICची ऑटोनॉमी संपली असं म्हणता येतं। आता हे तुम्हाला वॉशिंग्टन पोस्टमधून एक मोठी जाहिरात आली किंवा बातमी आली म्हणून कळलं असेल तर तो एक भाग आहे। पण मी तुम्हाला सांगतो, 4 महिन्यापूर्वी LICने एक अशा मोठ्या ट्रान्झॅक्शनमध्ये, जिथे अदानीच्या 11 कंपन्या आहेत, त्यातली अदानीची पॉवर कंपनी आहे, त्यांनी एक IPO काढला। तो ज्याला आपण म्हणतो नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, तो IPO सेबीमध्ये लिस्ट आउट झालेला आहे। आणि तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी लिस्ट आउट झाला त्या दिवशी एक सिंगल परचेजर हा 5,000 कोटीचा अदानीच्या कंपनीचा IPO विकत घेतो। हे सेबी उघड्या डोळ्याने बघतं, सेबीला त्यात गैर वाटत नाही। पण आम्हाला मार्केट बघणाऱ्यांना, अर्थतज्ञांना आणि अर्थातच सर्वांना हे गैर दिसतं की एक रेग्युलेटर शांतपणे डोळे मिटून आहे, एक LIC येते, ती अदानीचा पूर्ण 5,000 कोटीचा नॉन कन्व्हर्टेड डिबेंचरचा IPO विकत घेते आणि तो 15 वर्षाची इन्व्हेस्टमेंट LIC अदानीच्या त्या कंपनीत करते। आणि अदानी त्या 5,000 कोटीचा वापर कशासाठी करतो? आपली कर्ज फेडण्याकरता। म्हणजेच काय, अदानी, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदी आणि DFS म्हणजे फायनान्स सेक्रेटरी यांची साठगाठ आहे। आणि शरण जाणारा कोण? LICच्या चेअरमन। आज मी तुम्हाला इथे जाहीरपणे सांगतो, चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार जशी वोट चोरी करतोय, तसं बँकांमधले चेअरमन, LICचा चेअरमन, GICतले चेअरमन, EPFOचे चेअरमन, ज्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये लोकांच्या प्रीमियमचे पैसे आहेत, बँकांमध्ये तुमचे माझे ठेवीदारांचे पैसे आहेत, EPFOमध्ये सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत, हे सगळे जनतेच्या पैशातून या रेग्युलेटरच्या म्हणजे नियामकाच्या हातात आहेत। मग तिथे RBI, तिथे सेबी, तिथे IRDA आणि तिथे EPFO यांच्यावरती DFSचा कंट्रोल आहे। DFS हे सगळे लाखो कोटी रुपये अदानी सारख्या मूठभर लोकांना वापरायला देते आहे
आणि अदानी हा कॉर्पोरेट मुळातच त्याचे स्वतःचे ॲसेट्स काय 11 वर्षापूर्वी काही नव्हते. आत्ता त्याचे ॲसेट्स आशियातला नंबर 1, जगातला नंबर 2. हो, भारत सरकारची संपत्ती त्याला जर ट्रान्सफर होत असेल, तुमच्या माझ्या ठेवी आणि LICतल्या प्रीमियम जर त्याला ट्रान्सफर होत असतील, तर तो जगातला श्रीमंत होणारच. पण हे श्रीमंत होण्यासाठी मोदी, निर्मला सीतारामन जर अशी सरळ सरळ मदत करत असतील LICला वापरून, सेबीला वापरून आणि RBIला वापरून, आश्चर्य काय. पण यालाच म्हणतात एक ऑलिगार्की काम करते LICमध्ये, बँकांमध्ये आणि जनतेच्या पैशाची लूट, कॉर्पोरेट लूट फक्त अदानीवरती करण्यात येते. हा माझ्या दृष्टीने एक ज्याला म्हणतो गुन्हा आहे, गुन्हा. ही साठगाठ आहे, ही मिलीभगत आहे. आणि म्हणून याच्यावरती सुप्रीम कोर्टाने खरं म्हणजे सेबी, RBI आणि IRDA या तिघांना सुप्रीम कोर्टाने सुमोटो त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण का या देशातल्या अर्थव्यवस्थेवरती बचत आणि गुंतवणूक सुरक्षित करण्याच्या ऐवजी अदानीवरती उधळून LIC ती असुरक्षित करते आहे. असुरक्षित मी यासाठी म्हणतोय, पुन्हा मी सांगतो, अदानीला न्यूयॉर्कच्या डिस्ट्रिक्ट कोर्टातून 3 वेळा समन्स आली आहे. ते गुजरातच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसने खरं म्हणजे त्यांना द्यायला पाहिजे. गौतम अदानीला ट्रम्प आणि तिथले लोक सारखे आरोप करतायत की या माणसाने अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांचे पैसे ऊर्जा खाता, भारतातल्या ऊर्जा खात्यातले जे मंत्रालय आहे केंद्रामध्ये, यांच्यामध्ये करप्शनसाठी 2200 कोटी वापरलेत. त्यामुळे आमचा तो गुन्हेगार आहे. आम्ही त्यांना न्यूयॉर्कच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये चार्जशीट दिलेला आहे. त्याला आम्ही समन्स इश्यू केलाय. त्याला गौतम अदानी हाजीर हो म्हणून 3दा समन्स इश्यू करून सुद्धा भारत सरकार त्याला अमेरिकेला पाठवत नाहीये. असा तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिकेतला गुन्हेगार आहे. अशा वेळेस मोदी सरकार, LIC, बँका हे सगळे नियामक लोक आहेत. ते जनतेचे पैसे बचतीचे आणि गुंतवणुकीचे या गुन्हेगार अदानीवरती उधळतायत. म्हणजे अदानीवरती गुंतवणूक करणं, अदानीला कर्ज देणं ही किती रिस्की आहे हे माहीत असून जर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, जर प्राईम मिनिस्टर ऑफिस, जर IRDA, जर LIC, जर स्टेट बँक अशा तऱ्हेची कृती करत असेल तर गुन्हेगार भारत सरकारमधले हे अधिकारी आहेत. म्हणून सुप्रीम कोर्टाने याच्यावरती एक SIT नेमावी असं मी गुंतवणूकदारांच्या वतीने, मी तमाम इन्शुरन्स होल्डरच्या वतीने आणि या ठिकाणी जे एजंट बसलेत त्या एजंटाच्या वतीने पण सांगतो. एजंट लोक धंदा आणतात, GICचा आणतात, LICचा आणतात. त्यांना तुम्ही न्याय देत नाही आहात, त्यांच्या तुम्ही नोकऱ्या घालवतायत. आणि LIC आज ना उद्या जर 100% FDIचा जो सरकारचा निर्णय आहे तो पुढच्या वर्षापर्यंत किंवा सरकार जेव्हा 2029ला निवडणुकीला जाईल तोपर्यंत या देशामध्ये LIC आत्ता आहे तशी राहणार पण नाही, अशी व्यवस्था भारत सरकारच करते. तत्पूर्वी गौतम अदानी सारखे लोक लुटतायत, त्यांना लुटायला मदत सरकारच करतायत, LICचे चेअरमनच करतायत. माझं म्हणणं, ह्या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती भारतीय जनता पार्टी, गौतम अदानी आणि या सरकारमध्ये बसलेले IS लोक, IFS लोक आणि IRS लोक यांची मिलीभगत आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांची चौकशी करावी अशी मी मागणी करतोय. मला काळजी आहे की LIC ही या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या देशातल्या 12 बँका राष्ट्रीयकृत या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पण मोदी सरकार बँका 12च्या 4 करणार आणि नंतर त्याच्यामध्ये विदेशी भांडवल आणून त्या विकून टाकणार. LIC मध्ये 100% विदेशी भांडवल आणणार. आणि केवळ गौतम अदानी नाही तर अमेरिकेतल्या इन्शुरन्स कंपन्या, फ्रान्समधल्या इन्शुरन्स कंपन्या, जपान आणि जर्मनमधल्या इन्शुरन्स कंपन्या यांच्या हातात LIC जाण्याचा धोका सरकारने निर्माण केला आहे. आणि म्हणून मी ठामपणे सांगतो, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावाच, पण भारतातल्या तमाम जनतेने हस्तक्षेप करावा. मी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थशास्त्र विभागाचा अध्यक्ष आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष LICचं राष्ट्रीयकरण टिकवणं, बँकांचं राष्ट्रीयकरण टिकवणं भक्कमपणे आम्ही टिळक भवनमध्ये 1 ऑगस्टला आत्ता जे घडतंय हे सांगितलं. मे महिन्यापासून मी सांगतोय आणि आता ते घडतंय. त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेला गौतम अदानी हा धोका आहे. या देशाचं अर्थ मंत्रालय
हा धोका निर्माण करते आणि बँका आणि इन्शुरन्स विदेशी भांडवलाकडे आता जाणार नसेल तर आपली अर्थव्यवस्था टिकणार नाही. ती टिकवण्यासाठी भारतातल्या 142 कोटी जनतेचा हस्तक्षेप व्हायला पाहिजे. आपण अर्थसाक्षर व्हावून आपल्याला आपल्या संस्था टिकवणं ही गरज आहे आणि मोदी सरकार आपली अर्थव्यवस्था बर्बाद करते. म्हणून काळजी करावी ती आपल्या पैशाची आणि आपल्या ठेवीदारांची, कारण का आपल्या पैशामुळे हे जग चाललेलं आहे. गौतम अदानीच्या पैशावरती जग चाललेलं नाहीये. IPOचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला मे महिन्याचा. आता 33,000 कोटी रुपये वॉशिंग्टन पोस्टने सांगितलं की नीती आयोग सांगतं म्हणून LICने चक्क ह्या गौतम अदानीच्या कंपन्यांना दिलेले आहे. हे पैसे तो आपली आंतरराष्ट्रीय आणि देशातली कर्ज फेडण्यासाठी वापरतोय. तो कुठल्याही उद्योगामध्ये गुंतवणूक करत नाही. म्हणजे या देशाचा मालक सरकार जो आहे या संस्थांचा, तो अदानीला सरळ सरळ जनतेच्या पैशातून मदत करतोय. हाच खरा गुन्हा आहे. भारत सरकार आणि अदानी मिळून आपला पैसा बचतीचा आणि गुंतवणुकीचा लुटतायत. हे जे कारस्थान आहे त्याच्याविषयी मी आता बोललो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.